हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू स्मिता निकम वर्ल्ड. तर आज मी तुम्हाला आजच्या माझ्या दुपारच्या मेनू मीन्स लंच काय बनवलं आहे, शॉर्ट मी बनवलेलं लंच दाखवते आहे. तर कधी कधी तुम्हाला पण वाटलं आपण शॉर्टकटमध्ये काहीतरी बनवा. रोजचा मेनू काय बनवू आज, दुपारचे जेवण, ब्रेकफास्ट, डिनर विचार करून जरा हे होतं आहे, बोरिंग होतं आहे. तर मी आज तुम्हाला शॉर्टकट मेनू दाखवते काय बनवलं. हे मी बनवलं आहे तुरईची भाजी. त्याला काय म्हणतात, मराठीत म्हणतात घोसाळी म्हणतात, आय थिंक सो. तर त्याची भाजी एकदम सोपी आहे. ते आणायच्या वरच्या खपल्या आपल्याला म्हणजे साल काढायचं आणि असं छोटं छोटं फोड करून त्याच्या स्लिट करायचं मधून आणि त्याला भरायचं. काय भरायचं, ओन्ली मिरची पावडर, धने, हळद आणि मीठ चवीनुसार आणि हिंग एवढंच स्टफ आतमध्ये भरून थोडंसं तेलामध्ये वाफवून घ्यायचे. कारण त्याला काही जास्त तेल पण लागत नाही, कारण ते लवकर शिजतात आणि पटकन होतात. त्यानंतर थोडासा बेसन आपण वरून पेरून घ्यायचे. हे आहे शॉर्टकट तुराईची भाजी. आणि त्यानंतर इथे मी बनवलं आहे शॉर्टकट काय, आज आपल्याला वरण पण खाऊन बोर होतं आहे, म्हणजे असं थोडा चेंजेस पाहिजे असेल तर मी आज इथे कुळीत हॉर्स काय म्हणतात, हॉर्स पॉवर म्हणतात ते धान्य कुळीतला. तर तर त्या कुळीतच्या पावडर आपल्याला पिठीसारखा असा मिळतो, जसं आपण बेसनच्या पिठलं बनवतो तसं कुळीतच्या पिठलं बनवलं आहे. हे पण एकदम सोपी आहे. फोडणीला लसूण, जिरा आणि हिंग आणि तुम्हाला पाहिजे ते मिरची तिखटानुसार 1-2 मिरची, कांदा, बस. ते फ्राय थोडंसं झालं की आपलं पिठलं कालवून असं ते कुळीत काढून आपण सोडून द्यायचं. हे आहे कुळीतच्या आमटी. आणि त्यानंतर इथे आपला पोळी, फुलके. हे बघा फुलके बनवलं आहे मस्तपैकी. तर आजच्या माझ्या हे दुपारच्या लंच. तुम्हाला जर आवडलं आजच्या माझ्या सोपी लंच तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला जर असा माझ्या हे मेनू रोज बघायला आवडत असेल, रोज मी काय दुपारच्या जेवणाला बनवते, तर प्लीज कमेंट्स करा. तुम्हाला दुसरं काय हवं आहे ते दॅट आय विल मेक अँड शो यू. थँक्यू.